अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची महाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. आता सगळ्यांनी त्या ताई, फक्त एक सुमनताई अनम्यूट होऊन म्हणतील माझ्या पाठोपाठ, आणि बाकीच्यांनी मनातल्या मनात म्हणा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं. विधीन्द्रादिदैवस् विधीन्द्रादिदैवै दैवस् दैवस् सदा स्तूयमानं. स्तूयमानं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर् चक्रादिभिर् भावितांगम भावितांगम. पुन्हा ओळ म्हणा. गदाशङ्खचक्रादिभिर् भावितांगम. चिदानंद संलक्ष्य नाट्यस्वरूपं चिदानंद संलक्ष्य नाट्यस्वरूपं.
चिदाल चिदा चिदानंद संलक्ष चिदानंद सौलक्ष नाट्यस्वरूपम नाट्यस्वरूपम यमाद्यष्टभेदांग यमादष्ट वेदांग योगप्रवीणम योग प्रवीणम यमाद्यष्टभेदांग यमादिष्ट वेदांग यमाद्यष्ट यमायष्ट यमाद्यष्ट यमाद्यष्ट हा भेदांग योग प्रवीणम वेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. भजे ज्ञानदेवम. तुमच्याकडे लिहिलेली किंवा पाठवलेली आहे की नाही अर्थ हे प्रार्थना? पाठवलं जे मी लिहायचं राहिले हा मग ते लिहून काढा. आता लिहून काढते, आजच लिहून काढते. हा म्हणजे मग ज्यांना बाकीच्यांनी पण लक्षात ठेवा तर तुम्हाला म्हणता येईल, कारण शब्द तसे अवघड आहेत. अवघड आहे थोडे. हा म्हणजे जोडाक्षर त्यात जास्त आहेत. जोडाच्या जास्त हा बरोबर. ठीक आहे, माझे एवढीच बास, कारण एक एकच कडवं घेऊया आपण. पाठवली आता खूपदा पाठवली मी, खूपदा पाठवली, परत पाठवीन. नाही ते पुस्तक अगदीच छोटं आहे, त्याचं मला हे करून आणावं लागेल, मला वाटतं थोडं लार्ज करून मग तुम्हाला पाठवते, कारण माझ्या हस्ताक्षरानं लिहिली आहे पण मी ती ऐकून ऐकून लिहिल्यामुळं त्यात पुन्हा खडाखोडी केल्यात, चुका दुरुस्त केल्यात. नाही कळत ते तर आहेच. हो जाऊ दे, मी पुढचं म्हणते फक्त. मुदा यस्य वक्त्राश्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठान पुर्यां सुधी संगसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोख्यां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. मागे आपण ती माता यस्य पण पाठवलेली होती, ती पण छान आहे, तसं संस्कृत अष्टक आहे ते. एक एक दिवस एक एक घ्यायला हरकत नाही, पण आधी एक प्रार्थना बसू देत सगळ्यांच्या डोक्यामध्ये. म्हणजे ही संस्कृत आहे, ही बाकी मराठी येतं सगळ्यांना म्हणायला. बोला सुमिता ताई. जय श्री कृष्ण. प्रकरण पहिलं शिवशक्ती समावेशन. हा ओवी 52 52 पर्यंत आले ना? हो येतं येतं येतं. हो. परी सोनी नसी दुजे नवतू लेणे सोना भजे हे नमन करणे माझे तैसे आहे. परी सोनी नसी दुजे नवतू लेणी सोना भजे हे नमन करणे माझे तैसे आहे. सोन्यापासूनच अलंकाराची निर्मिती झाली आहे. अलंकाराने ऐश्वर्य संपन्न सोन्याला शोभा येत आहे. मग त्या अलंकाराने सोन्याची पूजा कशी करावी ते सोन्यातच आहे. म्हणजे ती अभेद भक्ती. म्हणजे सोन्यानेच अलंकाराने आपल्यात सामावून घेतली आहे. सोन्यानेच अलंकाराला आपल्यात सामावून घेतले आहे. त्याचप्रमाणे शिवशक्ती ही परमात्म्याची त्या अलंकारासारखी रूपे आहे. म्हणजे शिवशक्तीला वंदन करताना ते परमात्म्यालाच वंदन करतात असं माऊली सांगते. बरोबर बरोबर. छान छान. ते काल जसं आपण पाहिलं की मीच माझ्या माथ्यावर चढवा. आता कालची ओवी कोणी सांगणार आहे का? बोला. हा सांगा. कोण कोण सांगताय? उर्मिला ताई का? सांगा. हा सांगा सांगा. हा आपल्या दोन बबुळ्यांनी
संपूर्ण विश्व आपण पाहू शकतो, परंतु बुबुळ स्वतःला पाहत नाही. तसं हे स्वरूप ज्ञानाचं आहे. यासाठी ज्ञानदेवांनी काही अशक्य गोष्टींची उदाहरणं दिली आहेत. जसं आभाळ कोणाच्याही कुशीत शिरू शकत नाही, आग ही आपल्याला शकत नाही, तसंच आपणच आपल्या डोक्यावर चढून बसू शकत नाही. म्हणून जे सिद्ध स्वरूपात आहे त्याला दुसऱ्या साधनांची आवश्यकता नाही. स्वयंसिद्ध आत्मज्ञान हे वेगळे अस्तित्वाने स्वतःला अनुभवत नाही, हे सिद्ध करता येत नाही. धन्यवाद. वा, हे दूत महाराजांचंच वाचलं ना? हो. हां, ते थोडक्यात पण चांगलं देतात. अजून कोण म्हणत होत्या? प्रतिभाताई म्हणत होत्या का? तुम्हाला काही वेगळं सांगायचं असेल तुमच्या शब्दात तर सांगा. एकच आहे, सारखंच आहे ते. आहे का? नाही नाही, का विचारलं की प्रत्येकाकडे वेगळा ग्रंथ असतो किंवा मनामध्ये काही विचार असतात तर सांगायचं. बोला. देशपांडेंचं आहे माझ्याजवळ. हा, वामनराव देशपांडे ना? हो, ठीक आहे ठीक आहे. आणि हां, बोला ना. आणि काहीतरी म्हणत होत्या. नाही, आता म्हटलं पुढची ओवी काय. हो, आता आज ओवी पुढचीच घेणार आहे ना. 19वी पण झाली ना काल? एक सांगायचं होतं हा, ताई, हा. हा. काल एक सांगायचं होतं. काल मला जे आवडलं तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं. काय? अज्ञान कळणं म्हणजेच ज्ञान ना. हो, अज्ञान आपल्याला आहे म्हणजेच हा, ज्ञान. हा. आणि ऑफकोर्स शुद्ध ज्ञान वेगळं. वेगळं, आत्मज्ञान. अगदी ज्ञान बरोबर. म्हणजे हो, आपल्याला कळतं हो. की हे माझे अज्ञान आहे, ते कळणं हा, म्हणजेच ज्ञान ना हा, ताई. बरोबर, अगदी बरोबर. आज बरोबर आहे का? हो हो, अगदी बरोबर आहे. आता सुद्धा बघा, दासबोधाचा समास झाला, त्यांनी ह्याच 3 टप्पे सांगितले बरं का. अज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. अक्षरशः सगळ्या संतांनी जीव ओतून तेच सगळं सांगितले. आपल्याला कसं वाटतं, ज्ञान झालं म्हणजे मी शहाणा झालो, मला सगळं समजायला लागलं. पण आत्ताशी मला कळायला लागलं की आत्तापर्यंत मी अज्ञानात होतो. एवढंच ज्ञान तेच झालं. सांगायचं होतं. हा, बरोबर आहे. आपल्याला अज्ञान हे कळणं म्हणजे ज्ञान. हा, ज्ञान बरोबर बाजूलाच आहे. राहिलेलं आहे. ज्ञान अजून बरंच पुढे आहे. हा, खरं ज्ञान शुद्ध पुढं ज्ञान आहे. असं मला वाटलं. ते हो, मला विचारायचं आता होतं तुम्हाला. त्याच्यासाठी हे ज्ञान आहे. आपल्याला ज्ञान समजून घेण्यासाठी आपण सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करतो. पहिल्यांदा भगवद्गीता शिकलो, तिथे आपल्याला आत्मा म्हणजे काय, सगळं माया म्हणजे काय, सगळं कळलेलं आहे नाही का. प्रत्येक अध्यायात आपण वेगवेगळा विचार शिकलेले आहोत. आपलं कर्तव्य काय आहे हे सगळं आत्ता आपल्याला भगवद्गीतेच्या आधारे समजायला लागलं. तेच पुन्हा ज्ञानेश्वरीच्या आधारे अधिक आपण सखोलात पाहिलं, दृष्टांताद्वारे पाहिलं. असं सगळं तिकडं समर्थसुद्धा तेच सगळं दासबोधात समजावून देते की अज्ञान म्हणजे पहिल्यांदा. आता कुठे कळलं हा. की आपले सगळं अज्ञानच तर होतं आता असं मला ते वाटतं. आता ते तेच सांगत होते की आपल्याला कुठे कळायला लागलं की हे सगळं अज्ञान आहे. हो, आपल्याला जे ज्ञान वाटतं ते. हा, म्हणजे आता ज्ञानाच्या पहिल्या ह्याच्यावर आलोय आपण, आत्ताशी पायरीवर आलोय. आणि त्यांनी तेच सांगितलं की देह म्हणजे मी. आतापर्यंत अजूनही किती टक्के आपण देहाला महत्व देतोय ते समजून घ्या. अजूनही आपली इज्जत ना ताई. सगळी आपण देह, देहालाच स्वतः समजतो. हा, सगळी देहबुद्धीच चालली की नाही. हा, देहबुद्धीच आहे. सकाळी आत्मबुद्धी झालीच नाही. एवढा वेळ झोपलं पाहिजे, एवढ्या वेळ उठलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, नाश्ता केला पाहिजे, जेवण केलं पाहिजे, याच्यातच सगळी बुद्धी चालली ना आपली, देहबुद्धी. हा, मग दिवसभरातला आत्मबुद्धीसाठी किती विचार करतोय आपण, परमात्म्यासाठी किती विचार करतोय. पाठ असेल तेव्हा फक्त विचार होतो, हा, बाकी नाही. हा, बरोबर आहे. आणि काही काल तुमचं कीर्तन खूप छान झालं. आवडलं का? बर, छान, हो, धन्यवाद. एकदम छान झालं. चाल. आणि तुमचं कोंबड्या वगैरे सगळे आपले म्हणजे पंचमहाभूत, हो. हे खूप छान उदाहरण आहे ना ते. हो ना, फारच सुंदर. म्हणजे कसं ते ऐकत असताना. पंचतत्व. हो. खूप छान. आणि रेडा म्हणजे अहंकार. अहंकार, आणि तो तर फार असतो प्रत्येकामध्ये जास्त. त्याच्या बाहेर जात नाही. आता ते धन्यवाद. छान तयार केलं तुम्ही सगळे. ते सगळं गुरूंनी दिलंय, माझं काही नाही. जेवढं गुरूंनी शिकवलं तेवढंच 3 वर्षापूर्वी शिकवलेलं काल बोललीये मी. खूप छान झालं पण. चांगलं झालं, धन्यवाद.
तर आता तुम्हाला सांगते, हा देह म्हणजे मी. सगळं देह म्हणजे फक्त देह आहे का हो? देहासंबंधाने सगळी माणसं, पाहुणे, नातेवाईक हे सगळे माझे आहेत. हे घर माझं आहे. या घरातली आसक्ती सुटते का? पहिलं एक घर केलं ते पुरलं नाही म्हणून दुसरं पुन्हा घर. आणि वारंवार सांगून सुद्धा सुटत नाही. नाही सुटत, कारण त्याच्यातच गुंतलोय आपण, त्याच्यातच गुरफटून गेलेलो असतो. आता हळूहळू सुटायला लागलंय बरं का, नाही असं नाही आहे की, खरंच सांगते. म्हणजे मी ज्या खोलीत इथं आत्ता बसलेली असते ना, दिवसातला जास्तीत जास्त काळ इथं बसायला आवडते. ते तिकडं स्वयंपाकघरात जा, ते खाणं करा, हे करा, एक नाईलाज म्हणून, आवश्यक म्हणून करायचं. पण तिथे जास्त रमायचं नाही. पण त्याच्या उलट असतंच. सर्वसामान्य महिलांना तरी पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जास्तीत जास्त काळ सगळ्यांच्या सरबराईतच जातो. याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या, त्याची काळजी घ्या. ते कर्तव्य म्हणून करायलाच पाहिजे, कोणी नाही म्हणतच नाही. पण ते करत असताना आपल्याला भगवंताचं स्मरण हे कुणामुळं मी करू शकतोय? अक्षरशः सकाळी आपल्याला जाग येणं ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. आणि अंग टाकल्या टाकल्या मला झोप येणं हे सुद्धा भगवंताची कृपा आहे. नाही तर काही लोक तळमळत पडतात, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. आत्ता अगदी मगाशी सुद्धा तेच सांगत होते की ही सगळी देहबुद्धी ती आता समजा कळायला लागलं की देह म्हणजे मी नाही. बघा ना, आपली मुलं तरी आपली कायमची असतात का? नाही, तात्पुरता हा सगळा योग आपल्याला आलेला आहे. जेवढे वर्षाचा संबंध असेल, नातेसंबंध, आयुष्य असेल तिथपर्यंत. मागच्या जन्मीचं काय पाखरं उडून जातात. हा, आणि मागच्या जन्मीचं आठवतंय का तुम्हाला? आई कोण होती, वडील कोण होते? नाही आठवत. मागच्या जन्मीचं काहीच आठवत नाही. अहो, मागच्या जन्मीचं सोडा, ह्या जन्मीतलं मागच्या माहेरच्या आयुष्यातलं आठवतं का सांगा? आता सासरी आलो की सासरचेच झालो. होतं की नाही? असंच होतं. कालांतराने सकाळी काय जेवलं हे संध्याकाळी आठवत नाही. अगदी बरोबर. काय कुठं ठेवलंय हे तर मुळीच आठवत नाही. काय केलं हे आठवत नाही. काय करा, अगदी छान बायका सगळ्या भरण्या बाटल्या डबे भरून ठेवतात. अगदी नावं सुद्धा घालतात. पण आत्ताच मगाशी मला म्हणत होते, अमक्या बरणीवर अमकं लिहिलेलं आहे नाव आणि आत वेगळंच. कारण ती बरणी जेव्हा रिकामी झाली, धुवायला दिली, धुवून आली, त्याच्यानंतर आपण काय भरलं हे आपण पाहतही नाही. म्हणजे इतकं ते आपण त्या संसारात रमलेलं आहे. बरं, जाऊ दे. छान तुम्ही विषय चांगला काढला. मग या देहबुद्धीनंतर आत्मबुद्धी. सुमिताताईंनी छान प्रश्न विचारला की आत्मबुद्धीकडे आपण आता हळूहळू वळायला लागलो. हे ज्ञान व्हायला लागले आपल्याला. झालंय असं नाही, समजून घेतोय आपण. सगळ्या ग्रंथाच्या आधारे समजून घेतोय. अगदी परोक्ष ज्ञान झालं ना. हो, हे परोक्ष ज्ञान आहे. हो, परोक्ष ज्ञान आहे. आणि याच्यातून आपल्याला अपरोक्ष ज्ञानाकडे जायचंय. अगदी बरोबर. आता त्या SM कुलकर्णी दादांनी सगळं सांगितलं ना की आता विज्ञान, आपल्या गीतेत सुद्धा 7वा अध्याय, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. म्हणजे अशुभापासून तुला मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाकडून तुला विज्ञानाकडे जायला पाहिजे. इथे ज्ञानदेवांनी आणि भगवद्गीतेमध्ये शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान, परमात्मज्ञान असा शब्द वापरले. थोडेसे काही शब्दभेद असू देत, पण आपल्याला ज्ञान हे आता पक्क करून घ्यायचे. ह्या ज्ञानाची सुद्धा समाप्ती होऊन आपण अंतिम टप्प्याकडे जायचं आहे, परमात्म तत्वापर्यंत पोहोचायचं आहे. हे सगळं झूट आहे एवढं कळायला लागले आता. हे सगळं खोटं आहे, याच्यात मी रमायचं नाही एवढं कळलं. हे ज्ञान आहे सुमिताताई. याच्यात रमायचं नाही एवढं समजलं. आता वय वर्ष 70, 75, 80 कडे आलोय आपण. काही जण आपल्यातले आई नाही, दररोज दिसतं की टिकत नाही, तरी पण आपण त्याच्या अडकतो ना. मग ती फ्रीज, मला तर असं वाटतं त्या फ्रीजमध्ये तर आपण सगळं डम्पिंग स्टेशन असतं. आठवत नाही काय ठेवलंय, खायचं कळत नाही. म्हणून पूर्वीचे लोक शहाणे होते. चुलीवर स्वयंपाक करायचा, ताजा सकाळी करायचा, ताजा संध्याकाळी करायचा. आणि अगदीच चुकून एखादं काही राहिलं तर ते गार पाण्यात आमची आई ठेवायची. उन्हाळ्यात वस्तू खराब होतात तेव्हा फ्रीज हा प्रकार नव्हता. कारण हे नाशवंत आहे, हे जगच नाशवंत आहे. तुम्ही काय काय टिकून ठेवणार आहे? नको त्या गोष्टी टिकून ठेवत राहतो आपण.
किती बर. शिकवलं तरी शेवटी नाशच आहे ना. आणि नाशच आहे ना. बर, आता 18वी काल पाहिली होती. 18व्याबद्दल कोणी बोलणार आहे का? 18वीच झाली आत्ता. नाही, 18 आणि 19 दोन्ही झालं आपलं. बुबळांनी बुबळाला पाहता येत नाही ही 18वी होती. 19मध्ये आकाश आकाशामध्ये शिरू शकत नाही हे पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्या माथ्यावर आपणच आपल्या माथ्यावर चढू शकत नाही असंही पाहिलेलं होतं. आता 20वी ओवी पाहिजे. अगदी तशीच आहे. तशीच 20वी खूप सोपी ओवी आहे. दिठिया पण या देखे. सगळ्यांकडे बहुतेक पुस्तकं असतील. माझ्या मागून ओवी म्हणत जा माझ्याबरोबर. दिठिया पण या देखे, स्वादू आपण या चाखे. किती सुंदर उदाहरणं, इतकी सोपी दिली आहेत सोप्या शब्दात. दिठिया आपण या देखे, स्वादू आपण या चाखे, स्वादू आपण या चाखे. नादू आपले ऐके नादपण, नादू आपले ऐके नादपण. 3 गोष्टी सांगितल्यात. दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टी म्हणजे आपल्या डोळ्याची जी शक्ती आहे पाहण्याची त्याला दृष्टी म्हणले किंवा डोळा. आपण या देखे, आता ती जी दृष्टी आहे, डोळा असून चालतं का हो? अंध माणसाला डोळा असतो पण दृष्टी असते का? नसते, बिचाऱ्याला दृष्टी नसते. पण आपण सगळे दृष्टीयुक्त आहोत. तर दृष्टी आपण या देखे, ही जी दृष्टी आहे ही आपली आपल्यालाच पाहू शकते का? आता ते आरशात बघतो तेच नंतर सोडा, आपण ती उदाहरणं पाहिलेली. पण आपलं आपल्याला पाहता येत आहे का हो? कशाचा तरी आधार नाही, कशाचा तरी आधार घ्यावा लागतो, त्याशिवाय नाही. आता विश्वाचा एवढा दूरवर पसरलेला पसारा आहे. रोज सगळेजण, आता मग अशी अगदी छोटी म्हणजे तरुण मुलगी मला म्हणली होती, आपल्या ज्ञानेश्वरीतलीच आहे, तर ती म्हणली होती की ताई आपण असं असं हे काम करू, हे तुम्ही मला पाठवा, ते मला शिकवा. ती मला काही पाठवून देणार. लगेच 2 दिवस फोन नाही. मग आज म्हणे आम्ही चाललो वृंदावनला, आमची वृंदावनचीच हे चालली. म्हणजे आपण सगळीकडे जात असतो. आता आम्ही पण नेपाळ पशुपतीनाथला जाणार, आपण ज्ञानेश्वर आळंदीला जाणार, कुठं ना कुठं तरी जायचं असतं. सगळीकडचं डोळे भरून पाहायचं असतं. पहाटेच्या त्या अशा संध्याकाळचं थोडंसं ते तेज असतं आणि तेव्हापासून सकाळ झाली, मध्यान्ह झाली, दुपार झाली, आता रात्र, इथपर्यंतचं सगळं आपण दृष्टीनं पाहतो. म्हणून म्हणले, पण तीच दृष्टी स्वतःला पाहू शकते का? पहा, दृष्टी आपण या देखे, प्रश्नचिन्ह आहे बरं का, देखे पाहते. स्वादू आपण या चाखे, ही तर पुढची उदाहरणं अजून जास्त चांगली आहे. स्वादू म्हणजे स्वाद, चव. आपण या चाखे, ती चव जी आहे, स्वाद जो आहे तो स्वतःला चाखू शकतो का? जी गोडी आहे ती स्वतःलाच गोडी कशी आहे पाहू शकते का? लवण असेल तर खारट झाले हे पाहू शकते का? आपण दुसरा, सगळे लोक त्याचा आस्वाद घेतो. 6 रसांचा आस्वाद घेत असतो रोज. शक्यतो घ्यावा असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे की षड्रसयुक्त अन्न घ्यायला पाहिजे. त्यात मधुर रससुद्धा पाहिजे. आता डायबिटीस असलेला मधुर रस घेऊ नये म्हणतात, कारण त्या सगळ्याचा अतिरेक झालेला असतो आपल्याकडून. पण ती स्वाद किंवा तिची चव आहे, ती स्वतःची चव घेऊ शकते का? नाही. पुढचा नाही घेऊ शकत. पुढचं त्यांनी सांगितलं, नादू आपले ऐके. नादू म्हणजे आवाज, नाद. त्या नादाला स्वतःचा नाद ऐकू येतो का? ऐकू शकतो का? कानाने आपण सगळ्या जगातलं सगळ्यांचं ऐकतो. सगळ्या छान गायिकांची गाणी, गायकांची गाणी, शास्त्रीय संगीत असेल, सगळं असेल. रोज पहाटे उठल्यापासून आपल्या नात्यांमध्ये जेवढे जे लोक असतील त्या सगळ्यांचं बोलणं आपण ऐकतो. मंगलगीतं ऐकतो, प्रार्थना ऐकतो, सगळं ऐकतोय, आपण ऐकतोय. आता हे सगळी प्रवचनं ऐकतोय, निरूपणं ऐकतोय. पण त्या नादाला स्वतःलाच ऐकता येतं का? स्वतःला ऐकता येत नाही. किती सुंदर, म्हणजे असं सोपं करून सांगितलंय ज्ञानदेवांनी की आता तरी तुम्ही जागे व्हा. अशा गोष्टी आपल्याला करता येत नाही. जोग महाराजांनी त्याचा अन्वय, अगदी अन्वय म्हणजे ह्याला काही अवघड नाहीच आहे. दिठिया पण या देखे, प्रश्नचिन्ह.
स्वाद आपण या चाखे, यात काही वेगळं नाहीच आहे, त्याच्यात जसं आहे तसंच आहे अन्वय. नादू आपले ऐके नादपणे, नादू आपले नाद पण ऐकू शकतो का? म्हणजे दृष्टी सगळ्या पदार्थांना, अगदी बघा, अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म कण असेल तो सुद्धा आपली दृष्टी पाहू शकते. म्हणून सकाळी सांगितले अणुरणियाम थोकडा. त्या परमात्म्याला फक्त आपण पाहू शकत नाही, कारण तो अणुतही भरलेला आहे आणि आकाश एवढ्या सगळ्या व्यापक गोष्टीतही भरलेला आहे. पण याला मात्र, त्या दृष्टीला मात्र दुसरं काही पाहता येत नाही, स्वतःला पाहता येत नाही, दुसऱ्याला पाहिजे. आपण बघा दुसऱ्याचे दोष पाहतो, त्यांनी असंच केलं, हेच केलं, असंच करतात, पण स्वतःला पाहणं आपल्याला जमत नाही. आणि स्वाद आपण याचा, आता जो स्वाद आहे सगळा, प्रत्येक स्वाद मगाशी म्हणलं तसं मधुर आहे, आम्ल आहे, लवण आहे, तिक्त आहे, कटू आहे आणि कषाय आहे. एवढे सगळे स्वाद हे स्वतःचे स्वतःला जाणून घेतात. का आवळ्याला कळतं का मी किती तुरट आहे? मिरचीला कळतं का मी किती खारट आहे, आपलं तिखट आहे? लवणाला कळतं का मिठाला की मी किती खारट आहे? नाही. स्वतःची स्वतः स्वाद घेता येत नाही. आणि नादाचं तसंच आहे, नाद दुसऱ्याला ऐकू येतो. आपण बघा आता हे जे चालू आहे की नाही आपलं म्यूट अनम्यूट, आता ते चुकून मगाशी सुद्धा त्या वर्गामध्ये त्यांनी अनम्यूट तसंच ठेवलं होतं, म्यूट काढलंच नव्हतं, म्यूट केलंच नव्हतं. आणि घरातली सगळी चर्चा एवढ्या 100 लोकांना ऐकू येत होती. बरं आहे, परत या, निघालात का, आता काही विसरलं नाही ना, हे सगळं आपण ऐकत होतो. त्या नादाला नाद कळत होता का की अरेच्या या सगळ्यांच्या देखत मी हे बोलतो, म्हणजे मी हे सगळं जी बोलतीये ते मला ऐकू येत होतं? नाही, त्या नादाला काहीच कळत नव्हतं. म्हणजे दृष्टीच आपल्याला कधी पाहिल का? नाही पाहणार. स्वादच आपला स्वाद घेईल का? नाही घेणार. नादच कधी नाद ऐकील का? नाही ऐकणार. म्हणजे सगळ्यांनी हेच पटवून दिलेलं आहे. ह्याच्यात काही शिकण्याजोगं किंवा समजून घेण्यासारखं काहीच नाही. आपण जे आत्ता म्हणलं तसं विश्वभर पसरलेला, विश्वाचा दूरवर पसरलेला पसारा, की आता बघा हल्ली तर प्रवासाला जायची गरज नाही आहे. आपण इथे बघा ना, आता शक्यतो हे सगळे वेगवेगळ्या गावचेच आहात ना, तरीसुद्धा आपण एवढ्याशा या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांना भेटू शकतोय, सगळ्यांचं ऐकू शकतोय, सगळं पाहू शकतोय. म्हणजे आता आपल्याला जेव्हा कुणी कुठं गावाला गेलं की फोटो पाठवतात, मी पाठवत असते की आपल्याला ती दृष्टी तिकडची, आधी कैलासला गेलो तिथला ओम पर्वत, ते सगळं तुम्हाला पाठवलं, अहिल्याबाईचं सगळं पाठवलं. म्हणजे जिथे जाऊ तिथलं आपण ते सगळं दृष्टीनं पाहू शकतो. अगदी विश्वभर पसरलेला पसारा पाहू शकतो. एवढी मोठी दृष्टी आपल्याला खरं मिळालेली, पण ती दृष्टीच स्वतःला पाहू शकत नाही. त्या स्वाद म्हणजे किती प्रकार झाले तो त्या अन्नपदार्थ. पूर्वी अन्नपूर्णा नावाचा एक ग्रंथ होता, आठवत असेल तुम्हाला, किंवा अजून असेच काहीतरी होते स्वयंपाकाचे पदार्थ कसे बनवायचे. आता तर रुचिरा पण होता. आणि आता बघा, आता तर सगळ्याचे वेगळे, पेय बनवायची वेगळी, आईस्क्रीम बनवण्याची वेगळी, केक, हल्ली बेकिंगचं जास्त निघाले. युट्यूबवर टाकलं की सगळं येतं. बस, हा, आता ते तर अजून तुम्ही पुढचं बरोबर सांगितलं की साधी एखादी रेसिपी हवी नवीन आपल्याला. आता मध्यंतरी बघा सुरण आणलं होतं आम्ही. आता सुरण फार बाजारात मिळत नाही आणि आपण फार खातही नाही, पण ते चांगलं असतं शरीराला, पण खाजरं असतं. त्याची प्रॉपर भाजी नाही केली, ते उकडून घेतलं, त्याचं पाणी काढून टाकलं, शिजताना त्यात चिंच घातली तरच उपयोग आहे. तुम्ही करत असाल, पण तरीसुद्धा माझी ती भाजी त्या दिवशी मलाच घशाला त्रास द्यायला लागली. थोडीशीच केली पहिल्या दिवशी, मोठं आणलं होतं याने. मग आता म्हटलं पुन्हा करताना आपण बघू. आता म्हटलं तुमच्यासारखंच यूट्यूबवर टाकू रेसिपी. त्याच्यातली महत्त्वाची जी खूण असते ना, ते कोणी सांगत नाहीत. काहींनी, एकाने मात्र सांगितलं की असं चिंच टाका किंवा लिंबू टाका, काहीतरी करा. पण एका बाईने अगदी नुसतं असं छान फ्राईड करता येते, अमकं करता येते.
आणि ते पाहून जर तुम्ही कराल, ती दृष्टी तुम्हाला दिलेली आहे, पण अंतर्दृष्टी आहे का की याच्यात नेमकं काय करायला पाहिजे. आपल्या आई आजी जे करायच्या पूर्वीच्या गोष्टी, त्या जर आपण लक्षात ठेवल्या असतील, पाहिलेल्या असतील, तर ते जास्त आपल्याला व्यवस्थित करता येतात. नुसतं यूट्यूबवरचं ऐकून पाहून माहिती नाही, पण तसं आपल्याला शुद्ध अगदी छान करता येणार नाही. अहो, पूर्वीच्या काळी भाज्या कशाच्या करतात, त्या उंबराच्या फुला हो हो फळाच्या भाज्या हो हो सांगितलं आपल्याला. हो हो मायाळू आणि ते असायचं. शरीराला आवश्यक आहे. हो, मायाळू असायचं. मायाळू म्हणून दारात भाजी असायची. आळूसारखी मायाळूचा वेल जडलेला असायचा. त्याला छोटी नाही, छोटी, उंबराच्या झाडाचे फळ. हो त्याची पण करतात ना, उंबराची पण करतात. पण सांगते की अशी छोटी छोटी मायाळूला छोटी छोटी अगदी काळसर रंगाच्या गोल गोल बिया यायच्या, म्हणजे तिला फळच म्हणायची, आणि त्याची आम्ही शाई करायचो. म्हणजे म्हणायचंय काय की आपण हे विश्वातलं सगळं सगळं पाहू शकतो, सगळे स्वाद घेऊ शकतो. सगळ्या फुलातले आपण मध चाखायचो, आठवते? त्या देठातून असा मध चोखून घ्यायचो आम्ही, ज्या फुलांना मध असतो तो. ते छान आपल्या, म्हणजे हे स्वाद सगळे आपले, आपण सगळे घेऊ शकतो. पण तो स्वाद स्वतःला घेऊ शकतो का आपण? नाही. म्हणजे ह्या तीनही गोष्टी अनुभवसिद्ध आहेत, स्वयंसिद्ध आहेत. जे जे आहे ते आपल्याजवळच आहे. आपला अनुभव वेगळं होऊन त्याला कदापिही घेता येत नाही. म्हणजेच या गोष्टी इतरांना आपण सगळ्या इतरांकडून आपण हे सगळं घेऊ शकतो, पण स्वतःचं स्वतःला अनुभवू शकत नाही. याच्यावरनं मला हेच अनुमान काढावंसं वाटतंय की जसं सगळ्याचं ज्ञान आपल्याला घेता येते, पण स्वतःचं स्वरूप ज्ञान आपल्याला घेता येत नाही. आत्मज्ञानच आपण तोटकं पडते. बाकी सगळीकडं गावभर, विश्वभर, त्रैलोक्यभर फिरून येऊ. नारद मुनींसारखी सुद्धा मिळाली शक्ती तर अगदी त्रैलोक्यात रोज त्यांचा संचार आहे. तसं आपलाही जवळजवळ होईल. जातोच आहे ना, विमानातनं जातोय, लांब जातोय, सगळं करतोय, परत आपल्या आपल्या गावी येतोय, आपल्या देशात येतोय, परदेश फिरून पाहतोय. ही सगळी दृष्टी बाह्य दृष्टी झाली. अंतर्दृष्टी पाहिजे, आंतरिक आपल्याला सगळं कळायला पाहिजे. बरं चला, गिरवाण ह्याच्यामध्ये काय म्हणतात बघूया. दृष्टी पश्येत किमात्मानं, दृष्टी पश्येत किमात्मानं, स्वादं स्वादती, स्वादं स्वादती. काहीतरी कमी वाटतोय शब्द. दृष्टी पश्येत किमात्मानं, स्वाद स्वादती किं स्वयं. स्वयं शब्द माझा लिहायचा राहिला. स्वाद स्वादती किं स्वयं. एवं कुत्रापि घटते नाद, एवं कुत्रापि घटते नाद, नाद श्रोष्यति नादता, नाद श्रोष्यति नादता. तिन्ही गोष्टी. श्रोष्यति म्हणजे भविष्यकाळ. नाद कधी नादाचं श्रवण करू शकेल काय? कुत्रापी म्हणजे कुठेही. लोक म्हणतील अहो भारतात येत नाही तुमचं, तुम्हाला नादाला नाद ऐकू. आमच्या पाश्चात्यांना येतो. नाही, पाश्चात्यांना येणार नाही, ते सगळं भारतीयांना येतं. अंतर्ज्ञानानं सगळं. ऋषी मुनी त्रिकालदर्शी होते बरं का. सगळे ऋषी त्रिकालदर्शी, म्हणजे भूतकाळात तुमचे कोणकोणते जन्म झालेत, भूतकाळात तुमच्या हातून काय चुका झाल्यात. तुम्ही गुरुचरित्रही वाचत असाल. सध्या आता पुन्हा मला लक्ष नाही वाचायला ते, पण दुरुस्त्या चालल्यात. पण पूर्वीचे 7 जन्म, 7 काय 84 जन्म योनी आपण फिरून आलेलो आहोत. पण ते त्रिकालदर्शी मुनींना कळत होते, कारण त्यांचं ज्ञान फक्त आत्मज्ञान, आणि सगळं त्यांना ते ज्ञान प्राप्त झाले. आणि पुढं काय होणार आहे आपल्याला, भविष्य के ज्योतिष ज्ञान आहे, ज्योतिषशास्त्र आहे बरं का. पण त्याचासुद्धा लोकांनी हे केला, म्हणजे त्याच्यावर अविश्वास दाखवला. आणि आता विज्ञानाच्या नावावर लोक म्हणतात हे ज्योतिष खोट आहे. ग्रह नक्षत्रांचा कधी आपल्यावर परिणाम होतो का? होतो. या सगळ्याचा
खगोलशास्त्राचा सगळ्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणून ही दृष्टी त्यांना होती, त्रिकालदर्शी ते होते. म्हणून इथं त्यांनी म्हणलेलं दृष्टी पश्येत किम आत्मानं. आत्मानं म्हणजे स्वतःला. ही दृष्टी कधी स्वतःला पाहू शकेल का? स्वाद हा स्वादती किम स्वयं. स्वादती म्हणजे स्वाद घेणं. स्वाद कधी स्वतःचाच स्वतः स्वाद घेईल का? एवं कुत्रापि घटते नादः. आता कुठंही नाद झाला, घटते म्हणजे होतो, कुठेही नाद झाला, श्रोष्यती नादता. पण ती नादता किंवा तो नाद स्वतः ऐकू शकतो का? आपण कुठल्याही घरात असलो, कुठल्याही खोलीत असलो तरी बाहेर आत काहीतरी पडलं, मांजरांनी काही केलं, कुणाच्या तरी हातून काही पडलं, एकदम मोठा आवाज झाला की आपण तिथे धावत जातो त्या दिशेनं. म्हणजे नादाचं ज्ञान आपल्याला इतकं होतं, पण त्या नादाला कळलंय का माझा एवढा मोठा नाद झालाय, माझा एवढा झालाय नाद? नाही. हेच सगळं पुन्हा सांगतायत. एवं कुत्रापि घटते नाद श्रोष्यती नादताम. ते स्वतःचा स्वतः नाद ऐकू शकत नाही. पुढं म्हणले अभंगामध्ये, आपुलीचं रुची, त्यांची सोपी भाषा एकदम. आपुलीचं रुची चाखेल का स्वाद, आपुलीचं रुची चाखेल का स्वाद, ऐकेल का नाद नादासीच, ऐकेल का नाद नादासीच. नाद नादालाच ऐकू शकतो का? नाही. आता सगळ्यांनी तेच सांगितलं की आपल्याला फक्त आपण पाहू शकत नाही, बाकी सगळ्यांना पाहू शकतो, बाकीच्यांचं ऐकू शकतो, स्वतःला ऐकू शकत नाही. आपलं मन बघा, म्हणजे आता मला याच्यावरनं मी मनात तसं ते करते की आपलं मन आपल्याला सांगत असतं खूपदा, आतून आतला आवाज एक म्हणतात बघा, आतला आवाज काय येतो ऐका. तर आपल्याला आतून समजत असतं की आज ही गोष्ट करू नये किंवा ही गोष्ट आत्ताच करायला पाहिजे, आणि आपण ती करत नाही, आणि नंतर काहीतरी घटना घडते, मग काहीतरी चुकीची घडते, वाईट घडते, आणि मग आपण म्हणतो मला अगदी वाटत होतं हो, पण मी ते ऐकलं नाही. स्वतःचा नाद स्वतःला ऐकू येत नाही, नादाला स्वतःचा नाद ऐकू येत नाही. किंवा बघताना सुद्धा अशा घटना घडतात, ते सगळं दृष्टीला पाहता येते, पण ती सुद्धा घटना अशी घडणं. बघा, पूर्वी म्हणून बाहेर पडताना, म्हणजे गावाला जाताना भविष्य पाहायचे, कुठलं कार्याला प्रारंभ करताना घरी भविष्य पाहायचे, त्याचं चांगलं मंगल हे करायचा, शुभारंभ करायचा, मंत्र म्हणायचे. वैदिक मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे की ते मंत्र म्हटल्यानंतर तुमचं काम यशस्वी होणार म्हणजे होणारच. तुम्हाला बाधा येऊ नये म्हणून आपण गणेश स्तोत्र असेल सगळ्यामध्ये म्हणलेलं आहे की नाही, विघ्न बाध्यते, कुठल्याही विघ्नांची बाधा होत नाही. पण हे आपण ऐकत नाही ना. त्यामुळं सगळं जे आहे आत्मज्ञान किंवा हे जे परमज्ञान आहे हे समजून घेण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आता एका टप्प्यावर आलेलो आहोत. आता या गोष्टी कधीच आपल्याला समजल्या नाहीत. आता आपण निदान जाणून घेतोय. लहान मुलांना सुद्धा आपण म्हणतो, बाळा तू एकटा जाऊ नकोस, ही संध्याकाळची वेळ आहे, काही होऊ शकतं. आता तर काल आमच्या इथल्या मंदिरात जे वेगवेगळे वर्ग होतात, तिथे नृत्याचा वर्ग होतो. त्या बाईंचा नाही का आपला चालू असताना त्यांचा सारखा फोन येत होता. मग शेवटी त्यांना विचारलं, तर म्हणे मॅडम म्हणे आता काय करायचं, तो वाघ लहान मुलांना पळवून नेतोय सगळीकडे, तुमच्याकडे घडतंय का बघा, कुठे कुठे ऐकू येते. आमच्याही भागात आता वाघ सुटलेले आहेत, त्यांचे बारके बिबटे आहेत, आणि मग ते लहान मुलांना पळवून नेत आहेत. म्हणे मग आता मुलींना आई वडील पाठवत नाहीत. हे घडतंय की नाही? म्हणजे आपण जे सांगतो की संध्याकाळचं एकट्याने जाऊ नये, कुठंतरी आडबाजूला बरोबर घेऊन जायचं, कोणाला मोठ्या माणसांबरोबर जाऊ. पण हे जे आहे, ही जी दृष्टी, आंतरिक दृष्टी, जी अंतर्दृष्टी आहे ती आपण डावलतो. आतला आवाज आपला डावलतो आणि आपल्याला काहीतरी नुकसान करून घेतो, असं मला तरी वाटते. आपल्या काळात सुद्धा आपल्या घरचे लोक म्हणायचे तिने संध्याकाळी घरी या. हा, मग 7च्या आत 7च्या आत घरात, नंतर पिक्चर निघाला.
पण 7 सुद्धा नाही, 3 सांज आत्ता बघा, आत्ता 15 मिनिटात होती आपला क्लास संपेपर्यंत. आणि मग त्याच्या आत तुम्ही पुन्हा कुठं जायचं नाही. आता म्हणजे रात्रीच्याच पाळ्या आहेत, रात्रपाळी. काय करणार आहे? किती धाक होता तो, त्या काळात किती धाक होता तो. हां हां हां. पण त्या धाकामुळं आपण चांगले वागलो, चांगले राहिलो, भरपूर आयुष्य मिळालं की नाही. आता म्हणजे मगाशी कोण सांगत होतं ना की अक्षरशः पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. आणि भरोसाच नाही माणसाला. काय काल कोणतरी मला म्हणलं 4 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला. ऐका आता, 4 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक. आता त्याचं आयुष्यच तेवढं असेल, तो काहीतरी हे घेऊन आला असेल, दुर्बलता घेऊन आला असेल. पण हल्ली तरुणांना येत आहेत, लहान वयामध्ये येत आहेत. मोठ्या माणसाला आलं तर ठीक आहे, आणि तोही कशाला यायला पाहिजे. हार्ट अटॅक न येता सहज मरण. आयुर्वेदानं सहज मरण ही संकल्पना सांगितलेली, म्हणजे अगदी स्वाभाविक मरण. खूप जण बघा जेवतात, सगळ्यांचं काय देवाचं म्हणायचं असेल ते म्हणतात. खूप लोकांचं ऐकले आणि शांत असे अंथरुणावर जाऊन पडतील किंवा बसतील. आत्ता इथे बोलत होते, 5 मिनिटांनी पाहिलं तर त्यांचा श्वास संपला. हे सहज मरण आहे. कुणाला तकतक नाही, हॉस्पिटलायझेशन नाही, धडपड नाही, काही चिडचिड नाही, काही नाही, शांतपणे. ती कधी? आता खूप जणांचं ऐकतोय आपण की जे अखंड नामस्मरण करतात, अखंड नामस्मरण. पूर्व पुण्य आणि आत्ताचंही पुण्य त्यांनी मिळवलेलं आहे. आत्ता जन्माला आल्यापासून पुण्याचीच सगळी पुण्याची गणना कोणकरी म्हणलंय, पण पुण्याची गणना हळू तो भगवंत करत असतो. आणि तिथे आपला सगळा न्याय साठत राहतो. म्हणजे आपलं काय काय केलं याची सगळी गणना आहे तिथे. त्यामुळं आपण पुण्य करणं, परोपकार हा पुण्य आहे. सतत परोपकार करायचा, दुसऱ्यांसाठी जगायचं. स्वतःसाठी आयुष्य स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. एक आपल्याकडं सुभाषितं किंवा सुविचार असे लहानपणी शाळेमध्ये लिहायला लावायचे वर्गामध्ये. आणि मग ते आपल्या डोक्यात खरं त्यावेळेला समजलं नाही, तेव्हा आपण अज्ञानात होतो. सगळंच आजपर्यंत शिकून म्हणजे बघून वाचून आता आपल्याला थोडंसं कळायला लागलं की आता हे अज्ञान होतं. आता आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. इथपर्यंत जो टप्पा आला आहे तो ज्ञानाचा आहे. आता खरा अनुभवाचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण आता अनुभवामृत शिकतो आहोत. खरंच म्हणजे आपली बरोबर टप्पा चाललाय का. मला सारखं वाटत होतं आधी अनुभवामृत शिकूया, सांगूया, आणि नंतर चांगदेव 65. तर तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला नाही, ताई अगोदर चांगदेव 65 घ्या. तर तुम्हा सगळ्यांचंच कौतुक म्हणलं पाहिजे की तो क्रम बरोबर होता. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 आणि आता अनुभवामृत म्हणजेच अमृतानुभव. जो अनुभव अमृत आहे, ज्याला मरण नाही, जो चिरंतन आहे, असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, 20वी पाहिली आपण. आता हे दृष्टांत 3-4 दिवसाचे छान. विवेकानंदांचं वाक्य आहे ते. आता तुम्ही जे सांगितलं ते स्वामी हो विवेकानंदांचं वाक्य आहे, हो, है ना? सांगा ना, सांगा, परत एकदा सांगा. नाही तेच तुम्ही जे म्हणा ना, जो दुसऱ्यांसाठी जगला हो, जगलास तर हो, स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. किती सगळेजण सांगून गेले. तो छोट्या छोट्या वाक्यामधून सुद्धा आपल्याला खूप काही घेण्यात. बर, आता पुढं अजून एक ओवी आहे. ओवी म्हणजे पुढची ओवी आज सुरुवात करून ठेवूया. आणि सगळे असे दृष्टांत चांगलेच आहेत. सूर्य सूर्यासी विवळे, बघा, सूर्य सूर्यासी विवळे, का फळ आपण या फळे. सगळे निसर्गातले दृष्टांत दिलेले आहेत. सूर्य सूर्यासी विवळे, का फळ आपण या फळे, परिमळू परिमळे घेपतू असे. परिमळू परिमळे घेपतू असे. घेपतू म्हणजे घेऊ शकेल का. सूर्य सूर्यासी विवळे म्हणजे विवळे म्हणजे उदयाला येतोय. सूर्य स्वतःसाठीच उदयाला येतोय का. का फळं आपण या फळे, हे तर वाक्य अगदी मला नेहमी वाटतं. आज सुद्धा सकाळी कालही एकादशी होती, आज द्वादशी होती, म्हटलं चला विठ्ठलाच्या मंदिराकडे जाऊ
आमच्या इकडं मोठी बिल्डिंग होती. म्हणलं काल बहुतेक कीर्तनाच्या वेळेला त्यांचा स्लॅब जोरात सुरू झाला तर कुणाला माझा आवाजच जाणार नाही. पण खरी परमेश्वराची कृपा, ते सगळं संपलं आणि मग त्यांचा मोठा आवाज सुरू झाला. तर सकाळी सकाळी त्या देवाला जाताना वाटेवर फक्त पारिजात जिथे असतील ती पारिजातकाची फुलं मात्र मी घेत असते. म्हणजे देवाला व्हायला आता ती कमी झाली ना, जरा त्याचा कमी झाला. पण ते कधी म्हणतं का हो, फळ किंवा फूल, त्याचं झाडाचं फळ किंवा फूल आपल्याला कधी म्हणतं का की अहो मला 4 ठेवा, सगळी काय नेताय, सगळं दुसऱ्यांसाठी देत आहेत. किती शब्द छान वापरलाय. का फळं आपण या फळे. फळ कधी स्वतःसाठी फळतं का नव्यानं? रोज नवीन नवीन आपल्याला छोटीशी अगदी त्याचं दिसतं फळ यायला. तर आंबे सुरू होतील, आंब्याचे मोहर सगळीकडे यायला लागले, त्याचा सुगंध यायला लागला, सुवास यायला लागला. हळूहळू अजून पुढच्या महिन्यात चांगले जोरात सगळीकडे येते. पण ते फळ स्वतःसाठी फळतं का? स्वतःचा पुढं म्हणलेलं आहे, परिमळ परिमळे घेप तू असे. परिमळ म्हणजे सुवास. सुवास स्वतःचा स्वतः वास घेऊ शकतं का? आता ही उदाहरणं किती म्हणजे आपल्याला सहज वाटतं यात काय सांगितलं एवढं विशेष. पण आपण हा सुद्धा विचार केलेला नसतो. संस्कृतमध्ये अतिशय सुंदर सुभाषित आहेत, सगळी अशीच. आता ही आहेत, याच्या जोडीला अजून जे मला आठवत आहेत ती सांगते. छायां यच्छन्ति पान्थाय तिष्ठन्ति स्वयमातपे फलानि च परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा खलु. झाडं सगळी सावली देतात. वाटसरू बिचारा थकून जातो, श्रमून जातो, त्याच्यासाठी ते सावली देतात. फलानि च परार्थ, अहो त्यांची फळंसुद्धा दुसऱ्यांसाठीच असतात. आणि वृक्षाः सत्पुरुषाः खलु. वृक्ष म्हणजे सत्पुरुष आहेत, सज्जन आहेत. तसंच दुसरं आहे, परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय इदं शरीरम. सांगा आता. सगळं परोपकारासाठी असते. वहन्ति नद्यः, नदी वाहताना कधी म्हणते का हो राहू देत लिटरभर तरी पाणी माझ्यात नाही, सगळं वाहून गेलं तरी चालतंय, सगळं का तुम्ही वापरलं, बंधारे घालतायत, सगळं वापरलं जातं आहे, शेतीसाठी वापरलं जातं आहे, दुसऱ्यासाठी, परोपकारासाठी. फळंसुद्धा वृक्ष कशासाठी फळं देतात? परोपकार करण्यासाठी. आणि गाव हा म्हणजे गाई बरं का, गोचं एक वचन आहे आणि गाव हा हे त्याचं अनेक वचन आहे. सगळ्या गाई या दुसऱ्यासाठी दूध देत असतात. आधी आपल्या वासरांसाठी देतात. माझे मिस्टर व्हेटरनरी डॉक्टर होते, तर ते नेहमी म्हणायचे की ते वासराला जरा पिऊ द्यात. पहिलं जे आपले कसं म्हणतात, पहिलं चिकाचं चीक जो असतो तो मुलाला मिळाला तर त्याला रेझिस्टन्स आणि इम्युनिटी वाढते, तसं त्या वासराला सुद्धा. तर आपल्याकडं तो चीक काढून घेतात, आपण त्याचा करवस करतो, वड्या करतो, सगळं आपलं स्वार्थासाठी. पण गाई मात्र दुहतात, म्हणजे दूध देतात, ते दुसऱ्यांसाठीच देतात. म्हणून परोपकारायमिदं शरीरम, हे वाक्य आपल्यासाठी आहे की आपलं हे शरीरसुद्धा परोपकारासाठी आहे. मीच करायचं, मीच खायचं, दुसऱ्याला नाही द्यायचं, हे सगळं माणूस आता शिकलेलं. पण शक्यतो निसर्गातला सगळा चराचर हा दुसऱ्यांसाठी जगत असतो आणि आपण त्याच्यानुसार वागायला पाहिजे. म्हणून ह्या 3 गोष्टी या ओवीमध्ये सांगतायत. सूर्य सूर्यासी विवळे, का फळं आपण या फळे, परिमळू परिमळे घेपतू असे. सूर्याला कधी सूर्योदय माहितीच नाही, स्वतःसाठी तो उगवतो का? नाही. स्वतःसाठी स्वतःला प्रकाशित करून तो कधी म्हणतो का आजचा प्रकाश फक्त मला पाहिजेत, तुम्हाला मी कुणाला देणार नाही, असं म्हणतो का कधी सूर्य? कधीच नाही. त्याला माहितीच नाही स्वतःसाठी काही प्रकाशाचं काही करून घ्यायचं आहे, हे कामच नाही. आपण मात्र बघा, आपल्या दारातला नळ कुणी जर पाणी घ्यायला लागलं, म्हणजे आपण नाही तसं करत आहे, पण जे करतात त्यांच्यासाठी म्हणतात अहो आम्ही आमच्यासाठी तिथं घेतले कनेक्शन, आमच्या झाडांसाठी घेतले, तुम्ही येता जाता त्याचा वापर करताय. पण
पण नाही म्हणजे सगळ्यांसाठी देणारे पण परोपकार करणारे संत होऊन गेलेले आहेत की हे सगळं तुम्ही घेऊन जा. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं ना गुरुदत्तात्रयामध्ये सुद्धा की त्या शेतकऱ्याला गुरुदत्तांचा अनुग्रह झाला. आलेलं सगळं वाढलेलं शेत त्यांनी म्हणजे पीक जे आलेलं होतं आता फक्त कणसं धरायची राहिली होती किंवा थोडी थोडी नाजूक यायला लागलेली होती. तर म्हणे ही सगळी तू तोडून टाक, कापून टाक. सगळे घरचे ते नगराचे अधिकारी म्हणतात आता तुला हे द्यावंच लागेल, याचा सारा द्यावाच लागेल. तो म्हणतो ठीक आहे आणि तो ते कापून टाकतो. गावातल्या सगळ्यांची पिकं मोठ्या वृष्टीनं भुईसपाट होऊन जातात आणि याला 100 पटीनं पीक येतं, 100 पटीनं. तर तो म्हणतो आता यातलं सगळं तुम्ही गावासाठी द्या. आहेत म्हणजे सगळेच काही स्वार्थी नाही आहेत, तुम्ही आम्ही सुद्धा इतके स्वार्थी नाही आहेत, पण तसं राहायलाच नको हेच आपल्याला ज्ञानदेव समजावून देतात. आणि मग त्यानं स्वतःपुरतं पहिलंसुद्धा गोदामात जे होतं त्याची जी साठा असतो त्याच्यातलं सगळं गावातल्या लोकांना दिलं. आत्ता नवीन आलेलं पीकही दिलं. जे दुपटीनं तिपटीनं देईन म्हणला होता सारा तोही त्यानं दिला. तर असंही करायला पाहिजे. म्हणजे परोपकाराय इदम शरीरम हे आपण पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे. तसं इथं स्वतः सुगंध कधी स्वतःचा सुगंध घेत नाही, फळ कधी स्वतःची फळाची चव चाखत नाही किंवा स्वतःसाठीच त्याचा वापर करत नाही, आणि सूर्य कधी स्वतःचा प्रकाश घेत नाही किंवा त्याला कधी घ्यायचं माहितीच नाही. जगासाठी सगळ्यांसाठी. आणि सूर्य काय, झाड काय, वृक्ष काय किंवा हा फुलांमधला सुगंध काय, हा ज्यांनी निर्माण केला आहे तो स्वतःसाठी खेळ ठेवतोय का? त्यानं सगळ्यांसाठी तुमच्या आमच्यासाठी देता किती घेशील दो कराने इतका द्यायला बसलेला आहे. तो इतका द्यायला बसलेला आहे. आपण घेता घेता त्याचं त्यालाच कधी अर्पण करावं म्हणून आपल्याकडं नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा सगळे, आणि ब्रह्मणे स्वाहा. त्याला फक्त देतोय म्हणजे त्याला देण्याची भूमिका ठेवली तर त्याची कृपा आपल्याला त्या नैवेद्यामध्ये, त्या प्रसादामध्ये, रोजच्या अन्नामध्ये उतरते आणि मग आपल्याला त्या अन्नाचं पचन करायचं असतं. तसं ह्या गोष्टी सगळ्या आहेत. तसं आत्मज्ञानाला स्वतःला पाहता येत नाही की अनुभवता येत नाही. ते आत्मज्ञान स्वयंसिद्ध आहे. इतरांना अनुभवता येणार नाही, स्वतःलाही त्याला अनुभवता येत नाही. असं आपल्याला उद्या आता ही ओवी याच्यामध्ये सूक्ष्मपणानं पाहूया. आता ती पण म्हणा प्रार्थना. माझ्या मागून आज कोण म्हणते इदम उपकर्तुम. थोडेसे काहीतरी छोटेसे दोष राहतात, ते राहू नये तेवढ्यासाठी सांगायचं. काल एका ताईंनी म्हणली होती ना माझ्या मागून, नाही त्यांनी काल म्हणली पण ते दुसरं कडवं जरा मला खटकलं. काय आहे हे सगळं जगातले लोक ऐकतायत आणि मग तिथं आपला दोष दूषित जाऊ नये एवढंच इच्छा आहे माझी. आज कोण म्हणते? मी म्हणते हा म्हणा 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 माझ्या मागून म्हणा. म्हणजे तुम्हाला येतंय चांगलं, पण माझ्या मागून म्हणा म्हणजे अजून पक्क होऊन जाईल. इदमुपकर्तुम भुवन मंडलम समुदितमिव भास्करम. म्हणा. इदमुपकर्तुमच. हा हा तेच म्हणा माझ्या. इदमुपकर्तुम भुवन मंडलम. मंडलम नाही मंडलम. मंडलम हा. समुदितमिव भास्करम. समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता.
वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम. दुसरं कडवं थोडंसं सगळ्यांना खटकतं, तेवढे शब्द माझ्या मागून म्हणा. गीताशास्त्रम क्वांबुधिकल्पम. कल्पन म्हणा, पुढं न आहे म्हणून. क्वांबुधिकल्पन नवन्तदीयं वयः क्वचाल्पम् विषयः विपदाम्. विषयः म्हणजे सहन करून. विषयः विपदाम् व्रात्यमनल्पम् मनल्पम् वाग्यज्ञेन च येन भूषितम् सरस्वती मंदिरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. पुढचंही सोपं आहे, पण एक दोन शब्द पहा. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः नन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. चला आरती म्हणता येते सगळ्यांना. आरती म्हणा. राजा महा लोपल अवतार पांडुरंग आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा देवीची साधू संत मनुला माता. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरी हो सामुगायन करी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला मासा. आरती ज्ञान राजा प्रगट प्रिय बोले ब्रह्माची केले राम जनार्दनी काही मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला मासा. आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान. जय श्री कृष्ण ताई. खूप हो सुंदर आहे. छान छान चांगलं म्हणतायत. थोडंसं किंचित कुठेतरी हे राहतं, म्हणून असं वाटलं की
ते आणि छान करतायत. संस्कृत भारतीचंही ऐकलं की एक ओळ म्हणायची, दुसऱ्याने अनुपठन करायचं आणि रोज नवीन माणसाला संधी द्यायची. म्हणजे प्रत्येकाला आलं पाहिजे, शुद्ध आलं पाहिजे आणि चांगलं. योजना छान आहे. हा, ही योजना चांगली. योजना छान आहे, हो. छान. रोज एका नवीन एकानीच म्हणा, म्हणजे जास्ती जणांनी म्हणलं तरी काय, तुम्ही म्यूट होऊन म्हणत राहायचे. तुम्ही म्हणायचं नाही असं नाही आहे. सगळ्या जणांनी म्हणायचं, एकानी फक्त ओपन करून म्हणायचं, बाकी सगळ्यांनी म्हणा, म्हणजे तिथे आतमध्ये म्हणायचे म्यूट होऊन. म्हणजे आता ऐकू येतंय, सगळे सांगतायत तसं म्हणायचं, बस एवढंच करायचं. म्हणजे निदान संस्कृत भाषा इतकी छान आहे, हो ना, त्याच्यातलं माधुर्य खूप आणि ऐकावं वाटतंय. ऐकत राहावं छान. वाटतं, तेच ना. हा, त्या रुच्या गिच्या लय बद्ध असली की अजून त्याला गोडवा येतो. आणि त्याच्यात तर किती वेद म्हणताना तर अगदी थोडासा सुद्धा स्वर खाली वर कमी काही म्हणून चालत नाही. मग ते इंद्र शत्रू हा शब्द आहे, तर इंद्र हा माझा शत्रू होऊ देत, का इंद्र माझा शत्रू होऊ देत, का इंद्राचा शत्रू नष्ट होऊ देत, असे ते शब्द चुकीचे बोलले तर वेगळे अर्थ होतात, असं त्यात आहे. चला थांबूया मग आपण. अजून कोणाला काही बोलायचंय? उद्या कोण म्हणणार आहे?